ठिकाणी आला आहात. अतिशय पवित्र असा हा सगळा सोहळा आहे. कसा अनुभव आहे आजचा पुण्यात मोठा मी उत्साह आज पाहायला मिळतो? स्वतःला अतिशय नशीबवान समजतो. जगन्नाथपुरी यात्रेसाठी मला मुख्य कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात आलं. मुख्य आरती मध्ये सहभागी होण्याची पण संधी मला इस्कॉनच्या मान्यवरांनी आणि परिवाराच्या आमच्या मान्यवरांनी दिली आणि त्याचमुळे एक वेगळा अनुभव जो मी काही महिन्या अगोदरच ओडिसाला गेलो होतो आणि जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं होतं. आज आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची भव्य यात्रा निघते आणि त्याच्यामध्ये सामील होण्याची मला मला संधी भेटते. त्यासाठी मी खरंच मनापासून इस्कॉनचे आभार मानतो आणि स्वतःला नशीबवान करतो. तुम्ही आता बोलताना असं म्हणालाय की मोहल्ल्यामध्ये जाऊन गीता वाटावी, हा मोहल्ल्यामध्ये जाऊन गीता वाटावी किंवा काही धर्मग्रंथांमध्ये गैरसमज जे आहे ते निर्माण केले आहे. शेवटी आपल्या भगवद्गीतामध्ये जी ताकद आहे, आपल्या भगवद्गीतामध्ये कधीच कोणाचा द्वेष करण्याची शिकवत नाही. कोणाचा धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा असं आपल्या गीतामध्ये लिहिलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी सांगितलं की आपल्या गीताचा प्रचार प्रसार हा सगळीकडेच झाला पाहिजे. मग मोहल्ल्यांमध्ये पण झाला तर त्यांच्या विचारांमध्ये पण परिवर्तन होईल आणि आपला हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल. बरेच गोगोले असं म्हणालेले आहेत की राणेजी एवढं सहजासहजी असे मोठे नेते झाले नाहीत. त्यांनी अनेक मर्डर केले, मारामारी केलेली आहे, अनेक भानगडी केलेले आहेत आणि त्यानंतरच हे सगळं झालेलं आहे. म्हणजे एक वादग्रस्त वक्तव्य ते तुमच्याबद्दल करतायत ते. असं आहे मी ते एक तर भाषण ऐकलेलं नाही. एक दुसरं, आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही. कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल. आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतील तर थोडी चात त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो. नाही मात्र ते असं बोलतात म्हणजे थेट म्हणजे राणे साहेबांबद्दल एक असं आहे, लक्षात घ्या. त्यांचं शिवसेनेचे म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तिथले नेते जे आहेत इतर हं. त्यांना ते जमलं नाही, ते राणे साहेबांना शेवटी जमलं. राणे साहेबांनी शिवसेना वाढवली. राणे साहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिलं. आणि गोगावलेजी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत. तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम करत असताना सगळेजण एकत्र त्यांनी काम केलं. पण कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसेल. काल आमच्या सिंधुदुर्गात आले होते अशी मला माहिती आहे. आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकीन जेणेकरून त्यांना कळेल की ते जे बोलत होते ते चुकीचं आहे. नाही, एकीकडे गोगावलेंनी वक्तव्य केलं आणि दुसरीकडे उद्धव नाईक असं म्हटले की नाही, गोगावलेचे बोलले ते खरंच आहे. उद्धव नाईक असं म्हणतात की गोगावलेंना हे खूप उशिरा बघा, आमच्या राज्यात आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो, बरोबर आहे. संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणे साहेबांवर नाही. हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, ते करत राहू शकतात, काही हरकत नाही. हिंदीसाठी म्हणजे हिंदी भाषेसाठी मुंबईत आता ठाकरे बंधू मोर्चा काढतायत. मग हिंदी सक्ती जावेद अख्तरला नाही का? जावेद अख्तर देशाबद्दल कधी कधी चांगलं बोलून जातात, पण त्यांच्या थोबाडातून कधी मराठी असं आम्ही ऐकलं नाही. आपल्या राज्यात काय हिंदी सक्ती नाहीत, पण जावेद अख्तरांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही. आमिर खानाच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही. ते सगळं सोडा. राहुल गांधीच्या थोबाडातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे. त्यांना पहिल्या तोंडातून मराठी या लोकांना काढून दे, मग आम्ही समजू शकतो ना का मराठीवर किती प्रेम. आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड, बैरमपाडा थोडा तिथे काढलं पाहिजे. कारण ते सतत हिंदी बोलत असतात. उद्याची अजान जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समजू. म्हणून उगाच अन्य लोकांना जर हिंदूंमध्ये फूट पाडण्यापेक्षा जे मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली, बैरमपाडा या लोकांना जरा मराठी शिकवा ना. उद्याच्या अजान मुल्ले मौलवींनी बोलून द्या मराठी, मग बघतो मराठी किती आहे तेव्हा. संजय राऊत असं आमच्या म्हणाले, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही. संजय राऊत म्हणाले की हा मोर्चा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी सुद्धा असू शकते. खरंच या मोर्चाच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का किंवा
त्याच्यामधून हा सगळा प्रयत्न केला जातो असं तेच तुम्हाला प्रयत्न वाटतं? सुरू आहेत. माझं असं म्हणणं आहे त्यांना एकत्र यायचं नाही यायचं हे तुझ्या आणि माझ्या घरातला प्रश्न ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोण त्यांचं आहे कोण नाही आहे. संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे. दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून म्हणून तो ठाकरेंना चाटणारच ना. नवीन काय त्याच्यामध्ये. तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने उद्या दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही बिचारायला. साहेब, त्याच वेळी आज अजित पवार सुद्धा असं म्हणले की सक्ती नको, हिंदी सक्ती 5वी नंतर तर असावी. त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री साहेब अजितदादांशी बोलतील. काय काय आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीच आहे ना. किती ओरडून सांगितलं पाहिजे. आता काय छातीवर गजनीसारखं लिहून फिरू की काय. नाहीये नाहीये नाहीये. अरे नाही तर नाही आहे ना. त्रिभाषा पद्धत मराठीची सक्ती आहे. तिसरी भाषा तुम्ही संस्कृत घ्या. त्याला तुम्हाला हिंदी आवडत नाही ना संस्कृत घ्या. मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकत असताना तिथे संस्कृत का घेतली नाही. मग तेव्हा कशाला तुम्हाला स्पॅनिश आणि फ्रेंच पाहिजे होतं उगाच. चला धन्यवाद साहेब. जय